कल्याणमधील आंबिवली येथील इराणी वस्तीमध्ये पोलिसांनी पहाटेपासून मोठं कॉम्बिंग ऑपरेशन राबवून 3 पाहिजे असलेल्या आरोपींना ताब्यात घेतले। या कारवाई दरम्यान एका आरोपीकडून सुमारे 8 लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित मेफेड्रॉन म्हणजे एमडी हा अंमली पदार्थ 40 ग्रॅम वजनाचा जप्त करण्यात आला। पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त श्री अशोक होनमाणी यांच्या देखरेखीखाली खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबिवली इराणी वस्तीमध्ये 12 ऑगस्ट 2026 रोजी ही कारवाई करण्यात आली आहे। कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान अंमली पदार्थाविरोधी तसेच इतर गुन्ह्यांमध्ये पाहिजे व फरारी असलेल्या आरोपींचा शोध घेण्यात आला। पोलिसांनी शिताफीनं घेराबंदी करून 1 पुरुष व 2 महिला अशा 3 पाहिजे असलेल्या आरोपींना ताब्यात घेतले। ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींपैकी मोहम्मद गुलाम हुसेन जाफरी उर्फ शाहरुख याच्याकडून 40 ग्रॅम मेफेड्रॉन एमडी जप्त करण्यात आले। त्याची किंमत अंदाजे 8 लाख रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलं। या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात NDPS कायद्याच्या कलम 8 क व 22 ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार संबंधित आरोपींविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरी, फसवणूक, जबरी चोरी तसेच इतर गुन्हे दाखल आहेत। या कारवाईत विविध गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले। ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग श्री संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 कल्याण श्री अतुल झेंडे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली आहे। कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग श्री अशोक होनमाणी, खडकपाडा, बाजारपेठ, महात्मा फुले चौक व कोळशेवाडी पोलीस ठाण्यांचे अधिकारी तसेच विशेष कारवाई पथक आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार सहभागी झाले। कल्याण परिसरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून अशा प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र करण्यात येत असल्याचं या कारवाईवरून दिसून आलंय। मराठी एस न्यूजसाठी कल्याणहून संजीव चौधरी।